नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज बनवते आगळा वेगळा आणि चटपटीत चमचमीत सारण असलेला नाश्ता। त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर। कढईमध्ये थोडंसं अर्धा ते एक पळी तेल मी घातलेलं आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं घालते आहे, थोडंसं चिली फ्लेक्स मी घालते आहे, चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतात। यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास पाणी, चवीपुरता मीठ। पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात घालायचं आहे 1 कप रवा। थोडा थोडा रवा घालायचा आहे। पूर्ण रवा मी या ठिकाणी टाकून घेतला आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर मी ट्रान्सफर करून घेतलं होतं ताटामध्ये आणि थंड करून घेतलं होतं। आता याची मालिश करून घ्यायची आहे। अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला मी त्याचा। आता सारण तयार करायचं आहे। त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलंय थोडं, 2 पळ्या। त्यात टाकायची आहे मोहरी, जिरं, एक बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची मी या ठिकाणी घालते आहे। आता टाकणार आहे कांदा, एक बारीक चिरलेला कांदा मी घेतला होता। थोडासा हिंग मी घातलेला आहे, थोडीशी चिली फ्लेक्स घालते, हळद, आलं लसूण पेस्ट, आता यामध्ये मी घातलंय शोप, बारीक मिक्सर मधून वाटून घेतलेली शोप, धनेपूड आणि थोडी जिरेपूड। अर्धा चमचा बेसन मी घातलाय। पोहे काढण्याचा 2 चमचे बेसन तुम्ही घ्याल, चवीपुरता मीठ। बेसन होऊ द्यायचं आहे। बेसन झालेलं आहे भाजून, त्यावर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आणखीन थोडं पाणी शिंपडायचं आहे त्यावर। आता घालायची कोथिंबीर। सारण रेडी आहे, थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून। आता रव्याचा गोळा केलेला होता, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत।
कचोरीमध्ये जसं सारण आपण भरतो त्या प्रकारे इथे भरून घ्यायचं आहे सारण। याला आता बंद करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो त्याप्रमाणे भरायचं आहे। या ठिकाणी मी याला ट्रायंगल शेप दिलेला आहे। तुम्हाला हवं तर शेप तुम्ही देऊ शकतात किंवा कटलेट सारखं सुद्धा तुम्ही त्याला ठेवू शकता शेप। दुसऱ्या पुरीमध्ये सारण भरत आहे। चवीला खूप छान लागतो, नक्की ट्राय करा ब्रेकफास्ट हा। जे सारण तयार केलं त्यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकतो आपण। अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेतले होते। कढईमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे, याला मी डीप फ्राय करणार आहे। आता याला पलटून घेणार आहे। रेसिपी रेडी आहे। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।